ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही रविराजांच्या रूममध्ये गेलेली असते आणि रविराज काकांना म्हणत असते की मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे तुमच्याकडे ना काहीसं मागायचं होतं. मग तिला रविराज काका म्हणतात की बोल ना, तुला काय हवं आहे, तू काय मागशील आणि ते मी पूर्ण करणार नाही असं होईल का? बोल, तुला काय हवं आहे असं देखील आता रविराज काका जे आहेत ते बोलू लागतात. रविराज काका जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा मात्र आता इथे असणारी सायली ही रविराज काकांना म्हणत असते की तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला ना, कारण मला ना जरा तुमच्यासोबत बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे, काय जायचं हे विचारू नका, आपण त्या सगळ्या काही गोष्टीत ना नंतर बघूया, पण प्लीज माझ्यासोबत काही न विचारता या, असंही आता सायली ही रविराजांना बोलत असते. सायली जेव्हा रविराजांना या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा रविराज काका म्हणतात की ठीक आहे, मी यायला तयार आहे, मी नाही विचारत तुला कुठे जायचं आहे ते. मग आता सायली ही म्हणत असते की ठीक आहे, चला मग आपण आजच जायचं आहे आणि ते सुद्धा तुमच्या गाडीने, फक्त आपण तिघं जा, असंही देखील आता सायली रविराजांना म्हणते. रविराज एका फटक्यात सायलीसोबत यायला तयार होतात. अर्जुन तर या सगळ्या गोष्टीमुळे चकित झालेला असतो की सिनियर कसे काय या सगळ्यासाठी तयार झाले, आणि म्हणूनच मग आता इकडे अर्जुन जो आहे तो पाहत राहतो. त्याच वेळेला आता अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो आणि अर्जंट इमर्जन्सी काम असतं, आणि म्हणूनच चैतन्य अर्जुनला सांगत असतो की लवकरात लवकर आपल्याला पोचावं लागेल. त्यावर अर्जुनही म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी येतोय, काळजी करू नको, असं देखील तो म्हणतो. त्यावर सायली आता अर्जुनकडे बघते आणि म्हणते की काय झालं, काही अर्जंट काम आहे का? तर अर्जुन हो असं म्हणतो. तेच इकडे सचिन हा भेटायला केलेला असतो इकडे नागराजला, आणि त्याच वेळेला सचिनने आता फोन लावून दिलेला असतो राकेशला, आणि राकेश हा आता फोनवर बोलत असतो आणि नागराजला इकडचं सगळं प्लॅनिंग सांगत असतो. आणि आता तन्वीला म्हणजे सायलीला कळलेलं आहे की ती तन्वी आहे आणि ती लवकरच हे सगळं काही रविराज आणि प्रतिमासमोर आणणार आहे, आणि त्याच वेळेला आज त्यांनी हे सगळं काही समोर आणण्यासाठी रिक्रिएशन ठेवलेलं आहे ॲक्सिडेंटचं. मग तेव्हाच ना मी आता ठरवले की या रिक्रिएशन दरम्यान ना गेम करायचा. तेव्हा नागराज आता म्हणत असतात की काही झालं जरी कळलं ना दादाला की ह्या सगळ्याच्या मागे म्हणजे हे सगळं काही जर सायलीचंच आहे, म्हणजे सायलीची तन्वी आहे, तर आपलं काही खरं नाही. इतक्या वर्षाची मेहनत आहे ना सगळी पाण्यात जाणार आहे, कारण ती तन्वी आहे अजूनपर्यंत कळलं नव्हतं तेव्हा कुठे जीवात जीव येत होता, पण आता जर सगळ्या काही गोष्टी कळत असतील ना तर त्या नकोशा वाटतायत, असं देखील आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणारा राकेश म्हणत असतो की तुम्हाला असं कसं वाटू शकतं की हे सगळं काही मी त्यांना स्वेच्छेने काही करू देईन, तसं काहीच होणार नाही, असं देखील आता इकडे असणारा राकेश बोलत असतो. तेच आता रूममध्ये अर्जुन सायली आलेली असतात. अर्जुन सायली आलेले असताना सायली अर्जुनला म्हणत असते की मला ना आधी हेच वाटलं होतं की खरं तर येतील की नाही रविराज काका, तयार होतील का ह्या सगळ्यासाठी, पण फायनली रविराज काका या सगळ्यासाठी तयार झालेत ना, ते एका अर्थी माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर आता अर्जुन सांगत असतो की माझं आज जेवढं काम आहे तेवढं करतो आणि मी येतो, मग आपण हे काही ते करूया. त्यावर सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी आपल्या बाळाची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेईन, आणि जर मला असं वाटतंय ना की काहीचा त्रास होतोय मला, तर मी स्वतः हे सगळं काही थांबवे, मग तर झालं, असं देखील ती आता अर्जुनकडे बघून बोलत असते. कारण अर्जुन जो आहे तो टेन्शनमध्ये दिसतोय, सायलीला हे कळत असतं स्पष्टपणे. त्यामुळे आता सायलीसुद्धा एक्स्ट्रा काहीच बोलत नाही. ती म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही म्हणाल ना तसं मी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हाच ना अर्जुन देखील आता सायलीच्या हातात हात घेतो आणि तिला ऑल द बेस्ट बोलत असतो. खरं तर आता अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी ना थोड्या जड जात होत्या, आणि त्यामुळेच ना अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीकडे एकदम वेगळ्याच ह्याच्याने बघत असतो. त्याला असं वाटत असतं की निदान सायलीने हे सगळं काही करायचं मागे घ्यायला हवं, पण सायली काही या सगळ्यात मागे हटत नसते. तिने एकदा ठरवले म्हटल्यावर ठरवले, आणि त्याचसाठी ती या सगळ्या काही गोष्टी करते. तेच आता इकडे अर्जुन जो आहे
तो मात्र आता पाहतच राहतो. अर्जुन जो आहे तो मात्र आता सायलीकडे बघत असतो आणि सायलीला म्हणत असतो की की ठीक आहे, आपण हे सगळं काही करूया. मग तेव्हाच ना अर्जुन आणि सायली दोघंही जण एकत्रच असतात आणि तेव्हा सायली पण अर्जुनला ऑल द बेस्ट वगैरे बोलते. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एकत्र बाहेर पडायचं आहे आणि सगळं वातावरण कसं असणार आहे काय याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तेच आता सायली सगळ्यांसमोर आता एकत्र उभी असते. तेव्हाच आता सायली म्हणत असते की आम्ही ना बाहेर जाणार आहोत, पण कुठे जाणार आहोत ना सुमन काकू विचारू नका. म्हणजे ते म्हणतात नाही का, काही गोष्टी न विचारलेल्याच बऱ्या. अगदी तसंच मी तुम्हाला सांगते. म्हणजे या गोष्टी ना न विचारलेल्याच बऱ्या. जेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन, असं देखील आता सायली जी आहे ती इथे असणाऱ्या या सुमन काकूंना सुद्धा बोलत असते. आणि त्याच वेळेला सुमन काकू ज्या आहेत त्या म्हणत असतात की ठीक आहे, जे काही होईल ते चांगलंच होईल. आणि तेच सगळं बोलणं ना आता राकेश ऐकत असतो. राकेश इकडे बोलत असतो की बघतो ना मी सुद्धा कशा काय गोष्टी चांगल्या होत आहेत त्या. काही झालं ना तरी या गोष्टी मी व्यवस्थित होऊ देणार नाही. तेच दुसरीकडे आता इकडे कल्पनाने ना ते लेटर वाचलेलं असतं, जे की ऑफिसचं ऑफर लेटर आलेलं असतं अस्मिताला. आणि ते लेटर ना कल्पनाला भेटतं. कल्पना हातात घेते आणि कल्पना जी आहे ती आता अस्मिता तिथे आल्यावर अस्मिताला दाखवते आणि अस्मिताला म्हणते की तुझं ऑफर लेटर. त्यावर अस्मिता म्हणते की मम्मा काय झालं आहे तुला, एवढी का चिडतेस. त्यावर आता कल्पना बोलत असते की तुझं हे जॉबचं ऑफर लेटर आहे आणि या सगळ्या काही गोष्टी तू आम्हाला आधी सांगितल्या नाही आहेस आणि आता या सगळ्या काही गोष्टी मला समजत आहेत आणि ते सुद्धा हे ऑफर लेटर आल्यावर. त्यावर आता अश्विनही म्हणत असतो पण अस्मिताई ह्या सगळ्याची काय गरज आहे, मुळात मला कळत नाही आहे की जॉब कशाला हवा आहे तुला हा. त्यावर आता अस्मिता म्हणत असते की मी या जॉबसाठी बरेच प्रयत्न केलेत आणि कितीतरी वेळानंतर मला हा जॉब भेटला आहे. आणि तसंही मला आता अस्मितची जबाबदारी घ्यायची आहे, कारण तुमच्यावर सगळं काही नाही टेकायचं लोड. मला स्वतःच्या हिमतीवर माझ्या अस्मितला मोठं करायचं आहे. तुम्ही सगळीजणं माझ्यासाठी किती दिवस असणार आहात, म्हणूनच मला ह्या सगळ्या काही गोष्टी ना अवघड जात होत्या आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं काही सांगते. आणि त्यामुळे ना प्लीज तुम्ही मला आता काहीच बोलू नका, कारण मला काही झालं तरीसुद्धा हे सगळं काही करायचंच आहे, असंही आता इकडे अस्मिताने स्पष्ट सांगितलेलं असतं. पण त्याच वेळेला इकडे असणारी कल्पना अस्मितावर चिडत असते आणि अस्मिताला म्हणत असते की एवढ्या लहान बाळाला सोडून तू बाहेर कशी काय जाऊ शकते, म्हणजे तुझं धाडसही कसं होऊ शकतं, तुला कळत नाही आहे का आम्ही काय म्हणतोय ते, असंही आता बोललं जात असतं. तेच तिकडे ना आता पूर्णा आजी आलेली असते आणि पूर्णा आजी आल्याबरोबर ना आता मात्र कल्पना शांतच बसते, कारण पूर्णा आजीला या सगळ्याचा लोड नको, तिला काही कळायला नको असंच वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पूर्णा आजी आल्याला म्हणत असतात की सायली मला जरा चहा देतेस का. मग तेव्हाच ना इकडे पूर्णा आजींना कल्पना म्हणत असते की आई सायली नाही आहे हो, तुम्ही विसरलात का, सायली प्रतिमा आत्यांकडे गेली आहे. तेव्हाच ना हो सायलीला आपण खूप जास्त मिस करतोय ना, खरं तर ना सायलीला भेटायलाच हवं, असंही आता इथे असणारी ही बोलत असते. तेव्हाच ना अस्मिता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा इथे आता अर्जुन जो आहे तो नुकताच आलेला असतो आणि अर्जुन नुकताच आल्यानंतर त्यालासुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना त्या कोणीही कळू देत नाही. मग आता तेच दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो की माझं एक काम आहे ते मी करतो आणि त्यानंतरनं मला संध्याकाळी सिनियरकडे जायचे, तो तिकडे जाणार आहे. त्यावर कल्पना आता अर्जुनला म्हणत असते की सरळ सांग ना, तू तुझ्या बायकोला भेटायला जाणार आहेस म्हणून, त्यामध्ये सुद्धा आडेपेडे कशाला. त्यावर अर्जुन आता शांत राहतो. त्याच वेळेला आता मुद्दामून अस्मिताला ह्या सगळा ओरडा घालवायचा असतो आणि या सगळ्यात ना पळायचं असतं. त्यामुळे आता इथे पूर्णाची म्हणत असतात ना की सायलीची ना जरा जास्तच आठवण येते. तेव्हा इकडे असणारी अस्मिता म्हणत असते की बघ ना सायली तिकडे गेली तर आपल्याला विसरून गेली, पण आपण ना आज ना प्रतिमा आत्याकडे जाऊया सायलीला भेटायला. मग तर झालं. असंही आता इकडे असणारी अस्मिता ही पूर्णा आजींना भेटत असते. पूर्णा आजीसुद्धा तयार असतात. तर अर्जुनही म्हणतो की बरं ठीक आहे. अर्जुनच्या मनामध्ये विचार येतात की जाऊ दे, ही लोक जर माझ्यासोबत आली तर नक्कीच ना तो ॲक्सिडेंटचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल होईल, असं कुठेतरी अर्जुन मनामध्ये विचार करतो. तो सायलीला हा तर बोललेला असतो, पण मनातून ना त्याला खूप जास्त भीती वाटत असते, कारण ह्या सगळ्याचं रूपांतर वेगळ्या कशात व्हायला नको ना, असंच त्याला वाटत असतं. आणि म्हणून
म्हणून तो घाबरलेला असतो. त्यामुळे आता तो अस्मिताला आणि पूर्णाजीला म्हणतो की ठीक आहे, तुम्ही या माझ्यासोबत, माझं थोडंसं काम आहे तेवढं मी करतो, मग आपण निघूया, असंही त्याने आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना अर्जुनही हे सगळं जेव्हा बोलतो तेव्हा आता पूर्णा आजी आणि त्यासोबत अस्मितासुद्धा रेडी असतात. मग त्याच वेळेला पूर्णा आजीला कल्पना सांगत असते की आई तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, मी तुमच्यासाठी आणून देते तुम्हाला जे हवं आहे ते. तेव्हा अस्मितासुद्धा म्हणते की चल पूर्णा आजी मी तुला घेऊन जाते, असं बोलून ते तिकडनं जाते. मग इकडे कल्पनाला राग येतो. कल्पनाला कळतं की हे सगळं काही मुद्दामून ना अस्मिता करत आहे. अस्मिता जेव्हा रूममध्ये जाते ती तिचं आपलं कपाट ओपन वगैरे करत असते, ती तिच्या तंद्रीतच असते. तेच तिच्या फोनची रिंग वाजते. आता अस्मिताच्या फोनची रिंग वाजल्याबरोबर अस्मिता खूप जास्त खुश होते. अस्मिता विचार करते की चला फायनली कोणाचा तरी कॉल आलाय. मग कोणाचा कॉल आलाय हा विचार करून ना तिने आता कॉल रिसीव्ह केलेला असतो. मग आता तो फोन असतो तिच्या ऑफिसच्या बॉसचा. तिला असं वाटतंय की लेटर मिळालंय म्हणून फोन केला असेल, म्हणून ती एकदम प्रेमात एकदम आनंदात फोन उचलते आणि ती म्हणते की हां बॉस तुमचं ऑफर लेटर मला मिळालं. पण त्याच वेळेला तो बॉस जो आहे तो मात्र अस्मिताला सांगत असतो की सॉरी पण आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही. अस्मिताला तर टेन्शनच येतं की हे सगळं काय होतंय आपल्यासोबत. तेच आता इकडे कल्पना म्हणत असते अश्विनला बघितलंस का, अस्मिताने मुद्दामून ना इथून काढता पाय घेतलाय, तिने हे सगळं काही मुद्दामून केले, तिच्या या सवयींना मी बरोबर ओळखते, तुला काय वाटलं हिला मी ओळखत नाही का, ती मुद्दामून पूर्णाजीला इथून घेऊन गेली कारण तिला आपण प्रश्न विचारू नाही ते, पण तिच्या काही सवयीनं मला आजकाल पटतच नाही आहेत. आता कल्पना तिला जाब विचारायला चाललेलीच असते. तेच आता तिकडे प्रताप आलेले असतात आणि प्रताप आल्याला विचारतात की काय झालं आहे, एवढी रागारागात कुठे चाललीस. तेव्हाच प्रताप यांना आता कल्पना म्हणत असते की थांबा मी अस्मिताकडे जाते, अस्मिता जॉब करणार आहे. काय अस्मिता जॉब करते. तेवढ्यातच ना आता अस्मिता बाहेर येते आणि अस्मिता संतापलेली असते कारण तिचा जॉब गेलेला असतो आणि त्यामुळेच ना ती आता रागारागामध्ये बघत असते आणि म्हणत असते की मम्मा तुझ्या मनासारखं झालं बघ, म्हणजे तुला असंच वाटत होतं ना की मी कुठेही जॉब करायला नको, फक्त घरात राहावं आणि इथेच असावं, तुम्हाला वाटतच नव्हतं की मी काही करावं. ते तुझं स्वप्न ना पूर्ण झालं आहे, कारण ना मला जॉब भेटला होता ना तो सुद्धा माझा जॉब गेलेला आहे, असं देखील आता अस्मिता बोलत असते. त्यावर आता अश्विन म्हणतो की असं कसं जॉब गेला, आता तर तुला ऑफर लेटरसुद्धा आलं होतं, म्हणजे तुझा जॉबही कन्फर्म झाला होता. तेव्हाच अस्मिता म्हणत असते की हो माझा जॉब कन्फर्मही झाला होता, मला मिळालासुद्धा होता, पण त्यामध्ये सुद्धा काही ना काही विघ्न तरी येणारच ना, आणि तसंही तुमचीही इच्छा नाही आहे ना की मी जॉब करावं, तर तुमची इच्छा ती पूर्ण झाली. आणि ती कल्पनाला नाही ते बोलत असते. म्हणजे अस्मिताला राग असतो कारण सचिनने ना तिची नको ती बदनामी केलेली असते, कारण तिथे आता जॉब का भेटला नाही आहे, काय झालं असं अश्विनने विचारलेलं असतं. तेव्हाच अस्मिता सांगू लागते की सचिनने ना मला जगणं मुश्किल केले, सचिनने त्या ऑफिसमध्ये सांगितलं आहे की मी काय कॅरेक्टरची मुलगी आहे, म्हणजे माझी चुकीची इमेज ना त्याने तिथे उभी केलेली आहे आणि त्यामुळेच ना ती लोक माझ्याकडे एका वेगळ्या डायरेक्शनने बघत आहेत आणि त्यांना असं वाटते की मी त्या लेवलची स्त्री आहे आणि त्यामुळेच ना मला त्या कंपनीमध्ये आता रिजेक्ट केलेलं आहे आणि त्याचसोबत त्या कंपनीसाठी त्यांनी माझ्यापेक्षाही उत्तम असा तिथे एक नवीन एम्प्लॉई अरेंज करून दिला आहे, म्हटल्यावर ते मला का ठेवतील, असंही आता अस्मिता बोलत असते. आणि अस्मिता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता सगळीजणं चकित होतात आणि अस्मिताला तर आता राग येत असतो कारण तिने जो विचार केलेला होता ना तो सगळा काही जशाच्या तसा झालेला होता आणि त्यामुळेच ना आता ती तसाच विचार करत होती. तेच आता दुसरीकडे अस्मिताने कल्पनाला सुनावलेलं असतं की तुझ्या मनाप्रमाणे झालं आहे, तुला नको होता ना माझा जॉब आणि सगळं काही तसंच झालं आहे, नको काळजी करूस, या सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट घडत आहेत जशा तुला हव्या आहेत. मग आता कल्पनाला एवढ्या सगळ्या काही गोष्टी समजल्यानंतर ना इकडे मात्र आता कल्पना जी आहे ती या सगळ्याचा विचार करत असते आणि त्याच वेळेला या सगळ्याचा जेव्हा आता विचार केला जातो तेव्हा कल्पनाला अस्मिता खूप काही गोष्टी सुनावते. म्हणजेच आता तिने हे सुद्धा सगळं काही सुनावलेलं असतं. तेच आता कल्पना खूप जास्त टेन्शनमध्ये येते. कल्पना अस्मिताला म्हणत असते की तू जसा विचार करतेस तसं नाही आहे, पण आता अस्मिताला तेच वाटत असतं की आपण काहीसं करतोय पण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मान्यच नाही आहेत मुळात आणि त्यामुळे हे सगळं काही होतं आहे आणि म्हणूनच अस्मिताने आता खूप काही सुनावलेलं असतं आणि ती तिकडनं निघून जाते.
आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून निघून जाते ना, तेव्हा कल्पनाला वाईट वाटतं. कल्पना खूप जास्त दुःखी असते. तर तेव्हाच ना तिला प्रताप समजवत असतात आणि प्रताप म्हणत असतात की जाऊ दे, या सगळ्या काही गोष्टींचा नको विचार करूस तू, मी बघतो काय ते. मग आता कल्पना रूममध्ये जाऊन रडत असते, तर प्रताप म्हणतो की नाही, मलाच बोलावं लागणार आहे, त्याशिवाय होणार नाही आहे. अस्मिताही एकटी पडली आणि त्यानंतर मी कल्पनालाही समजावतो, बघतो काय आहे काय नाही ते, असंही आता म्हटलं जातं. आणि तेच आता इकडे असणारे जे प्रताप असतात ते सुद्धा आता अस्मिताच्या रूममध्ये जातात आणि अस्मिताला काय हवं नको ते बघत असतात. अस्मिताला म्हणत असतात की मला आताच कळलं की तुला जॉब भेटला होता आणि तू आल्यानंतर सांगितलं की तुझा जॉब गेलाय. तू नको काळजी करूस, मी आहे ना. तू असा विचार कसा काय करत राहतेस, नको असा विचार करू, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अस्मिता जी आहे ती थोडी टेन्शनमध्ये असते. पण बाबा तिला एकदम व्यवस्थितपणे समजवतात आणि बाबा म्हणत असतात की या सगळ्याचा एवढा विचार करशील ना तर तुला त्रास होईल, पण नको करूस इतका विचार, मी आहे ना, मी आहे तुझ्या पाठीशी कायम, आणि कशाची कमतरता लागली ना तर मी आहे. पण अस्मिता म्हणते की तुम्ही बघितलंत ना मम्मा माझ्यासाठी काय काय करत होती ते, मला तिला दुखवायचं नव्हतं, पण ती मला आज खूप काही काही बोलली आणि ह्या सगळ्याच काही गोष्टी ना मला नकोशा वाटतात आणि म्हणूनच मला या सगळ्याचा त्रास होतो. म्हणून मी तुम्हाला म्हणत होते की ह्या सगळ्या काही गोष्टी, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना आता अस्मिताला इकडे असणारे प्रताप जे आहेत ते मात्र समजवत असतात आणि ते सांगत असतात की मी आहे तुझ्यासोबत कायम, तू नको काळजी करूस, असंही आता ते म्हणत असतात. आणि तुला कधीही काही लागलं ना तर मी आहेच की, असंही आता ते बोलत असतात. आणि त्याच वेळेला कायम मी तुझ्या पाठीशी असेन, तुला जॉबची कुठेही कमतरता भासणार नाही, असंही ते आता म्हणत असतात. तेव्हाच ना अस्मिता म्हणत असते की बाबा, या जॉबसाठी मी कुठे कुठे काय काय केले ना ते फक्त आणि फक्त मला माहिती आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जॉबच्या इंटरव्ह्यूला मी गेले होते, पण तिथे रिजेक्ट झाले होते. आणि त्यावेळेलाच मी ठरवलं होतं की नाही, आता हा जॉब भेटला आहे तर अस्मितसाठी काहीतरी करावं, पण हे सगळं काही अशा पद्धतीने झालं, असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी जेव्हा समोर होतात तेव्हा मात्र आता इकडे असणारी जी अस्मिता आहे तिला प्रताप यांचा सपोर्ट असतो. तर प्रताप यांना ती म्हणत असते की इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा ना मी अस्मितची काळजी नीट घेत होती, त्याला घेऊन जात होती आणि सोबत चैतन्यसुद्धा असायचा. मग ही सगळी गोष्ट ऐकून ना खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या या प्रताप यांना बसतो, कारण प्रताप यांना माहितीच नव्हतं ना की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा असतील त्या. आणि त्यामुळेच ना ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्यानंतर ती आता प्रताप यांना सांगते आणि प्रताप यांनासुद्धा हे सगळं काही ऐकून ना धक्काच बसतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता न्यूजपेपरमधल्या बातम्यांना सायली वाचत असते आणि त्यामध्ये शक्यतो जास्त बातम्या ज्या आहेत ना त्या सगळ्या बातम्या या फक्त ॲक्सिडेंटच्याच असतात आणि कोणी कोणाचा ॲक्सिडेंट केला आहे आणि या सगळ्या काही गोष्टी. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी पेपरामधल्या सायली वाचून दाखवते ना तेव्हा तर खूप मोठा धक्काच बसतो. आणि तेव्हाच या सायलीला धक्का बसतो ना तेव्हा इथे सुमनही म्हणत असते की आजकाल हे ॲक्सिडेंटचं प्रमाण ना जरा जास्तच वाढत चाललंय, असं वाटत नाही का? हे सगळं जे काही घडतंय ना ते भयंकर घडतंय, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच प्रतिभा म्हणत असते आमचासुद्धा अपघात असाच घडवून आणला होता आणि ते सगळे दिवस ना मी नाही विसरू शकत, सगळ्या काही गोष्टी ना मी कशाच विसरू शकत नाही, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा सुमनला त्यांच्या ॲक्सिडेंटचा तो प्रसंग हुबेहूब आठवत असतो की काय काय नेमकं घडलं आहे ते. आणि हा सगळा काही प्रसंग आठवल्यानंतर ना आता खूपच जास्त असा त्रास होत असतो प्रतिभाला. सुमन म्हणत असते की हे सगळं करणारा आपल्या घरातलाच तर माणूस होता, हे सगळं काही त्यांनीच तर घडवून आणलं, पण आपल्याला हे सगळं काही दाखवत नव्हते ना, त्यामुळे आपल्याला हे कळत नव्हत्या गोष्टी. मग तेव्हाच ना इकडे आता सायली म्हणत असते प्रतिमा आत्यांना, प्रतिमा आत्या मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आठवता येत ना, म्हणजे कळता येत नाही ह्या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे हे सगळं ॲक्सिडेंटचं प्रकरण जेव्हा आपण ते सगळं रिक्रिएट केलं तेव्हापासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात ना? हो हो, तेव्हापासून मला या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात, असं देखील प्रतिमा आत्या आता बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते प्रतिमा आत्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवत आहेत, पण आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्हाला अजून काय काय
आठवतं किंवा प्रतिमा त्या म्हणतात की जर हा अपघात झाला नसता ना तर आमची तन्वी आमच्यापासून वेगळी झालीच नसती, कायम आमच्यासोबतच असली असती, असं देखील आता त्या म्हणत असतात. आणि तेव्हाच ना हे सगळं ऐकून ना आता इकडे असणाऱ्या सायलीला धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये अस्मिताने सायलीला कॉल करून सांगितलेलं असतं की मी आणि पूर्णाची अर्जुनसोबत इथे येतोय, त्यामुळे आता सायलीला टेन्शन येतं. सायली आता लगेच अर्जुनला कॉल करते आणि त्या लोकांना इथे येण्यापासून थांबवा, कारण काही झालं तरी हे सगळं प्रकरण एवढ्या पुढे जायला नको असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना अर्जुनला सुद्धा टेन्शन येतं. अर्जुनला सायली म्हणत असते की काही झालं तरी हे ॲक्सिडेंटचं जे प्रकरण आहे ते आजच्याच प्रॉपर व्हायला हवं. तेच आता गाडी घेऊन रविराज निघतात, पण रविराजांच्या गाडीचे ब्रेक ना आता राकेशने फेल केलेले असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.